मुदखेड येथे मांगवीर महामोर्चाच्या संदर्भात आढावा बैठक संपन्न। मुदखेड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे मांगवीर महामोर्चा संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली। दिनांक 5 मार्च 2025 रोजी मुंबई येथील आझाद मैदान ते मंत्रालयात निघणाऱ्या मांगवीर महामोर्चात सर्व मातंग समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन या बैठकीच्या अनुषंगाने करण्यात आले आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच साहेबराव गोरखवाड यांची उपस्थिती होती, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष पत्रकार उत्तम बाबाळे, लाल सेनेचे कॉम्रेड गणपत भिसे, अशोक उबाळे, LD कदम, किशोर कांबळे, आकाश सोनटक्के, काशीराम बोकेफोड, यशवंत रणखांबे, संजय गिरी, शिवाजी नरुंदे, नागेश तादलापूरकर, महादेव गायकवाड, शिवाजी गायकवाड, पांडुरंग सूर्यवंशी, बालाजी कवडीकर, गजानन भालेराव यांच्यासह मातंग समाजातील नागरिकांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश सोनटके यांनी केले। न्यायमूर्ती अनंत बद्दर समितीचा अहवाल तात्काळ सादर झालाच पाहिजे। अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण झालंच पाहिजे। अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण झालंच पाहिजे। आरटीची प्रभावी अंमलबजावणी झालीच पाहिजे। आरटीची प्रभावी अंमलबजावणी झालीच पाहिजे। अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे। अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे। क्रांतीवीर लवजी साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी झालीच पाहिजे। क्रांतीवीर लवजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी झालीच पाहिजे। मांगवीर मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी बैठक उपस्थित केलेली आहे। तर मी मुदखेड शहरातील व तालुक्यातील तमाम मातंग समाज बांधवांना अशी विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये जे आपल्या मातंग समाजाचं भविष्य या अबकड्यानुसार 100% होऊ शकते हे अशी सर्वांनाच या ठिकाणी ह्या गोष्टीची जाणीव आणि माहिती आहे। त्यासाठी महाराष्ट्रातले सर्व संघटना, सर्व पदाधिकारी मांगवीर मोर्चासाठी येणाऱ्या 5 मार्चला मुंबई या ठिकाणी उपस्थित होणार आहेत। त्या मीटिंगचे ऐतिहासिक आपण म्हणून मुदखेड तालुक्यातून जास्तीत जास्त समाज बांधव मांगवीर मोर्चाला येण्यासाठी मी मुदखेड शहरातील मातंग समाजाचा कार्यकर्ता म्हणून मी आवाहन करतो की मुदखेड शहरातील तमाम मातंग समाज व मुदखेड तालुक्यातील तमाम मातंग समाज मुंबई या ठिकाणी 5 मार्चला उपस्थित व्हावं अशी मी आवाहन करतो या मीटिंगच्या माध्यमातून। आणि या मीटिंगसाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लाल सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणपती भिसे साहेब व अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनचे प्रदेशाध्यक्ष उत्तमजी बाबळे साहेब यांचं आपल्याला मनोगत ऐकायचे व आमचे कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेबरावजी गोरखवाड साहेब यांचं सुद्धा आपल्याला 2 शब्द या ठिकाणी ऐकायचे। तर मी अशी विनंती करतो की माझे 2 शब्द संपवतो आणि अशी विनंती करतो की उत्तमजी बाबळे साहेब यांनी आरक्षण वर्गीकरण संदर्भात आपले 2 शब्द मांडावेत। सर्वांना परत एकदा क्रांतिकारी जयलोजी। शोषित, पीडित, वंचित अर्थातच सर्व गुलामीत जगलेल्या आणि वागलेल्या आमच्या पूर्वजांना ह्यातून मुक्त करणाऱ्या सर्व महामानवांना या ठिकाणी मी प्रथम वंदन करतो। त्यांचे विचार घेऊन त्यांच्या विचारात चालण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले, योगदान बलिदान दिले त्या सर्वही क्रांतिकारकांना या ठिकाणी वंदन करतो। हे स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत। पूर्वी नव्हते अशातला भाग नाही, पूर्वीचा काळ वेगळा, पण स्वातंत्र्यानंतरचे मूळ हक्क आपल्याला हक्काने अधिकार मिळायला पाहिजेत। या देशाच्या राज्यघटनेनुसार त्याच्यापासून नेमकं आम्ही कशात वंचित राहिलो याच्यावर आमचा अभ्यास, आमच्या नेत्यांचा अभ्यास चालू झाला आणि त्याच्यातून अनेक गोष्टी समोर आल्या। त्यातीलच एक भाग आपला अबकड वर्गीकरणाचा आहे, जो आपल्या मूळ मुद्द्यावर म्हणजे अधिकारास अवलंबून जो आपला वर्ग आहे त्याच्यापासून आपण कसं वंचित राहिलो, नेमकं आपल्या आरक्षणामुळे नेमकं आपल्याला फायदा काय नुकसान काय हे आपल्याला बरेच दिवस कळालं नव्हतं। जेव्हा कळायला लागलं तेव्हा आपला अधिकार, आपला हिस्सा, आपला वाटा आपल्याला मान्य जरुरी होतं, तरच आपली समाजोन्नती होईल, आपल्या समाजाची पिढी एक घडेल। जेव्हा असा विचार म्हणतात या समाजाच्या वैचारिक लोकांमध्ये सुरू झाला तेव्हा ही आरक्षणाची चळवळ नाही तर उपवर्गीकरणाची चळवळ सुरू झालेली आहे।
तेव्हा महाराष्ट्रात थोडी उशिरा झाली, परंतु आपल्या शेजारच्या आंध्र प्रदेशात थोडं आपल्या अगोदर झाली. आणि त्यांची लढाई पाहता पाहता मग आपल्यामध्ये आता गटबाजी सोडा, ते वेगवेगळं आहे. कोणी म्हणतो मी ह्या पक्षात मी संघटनेत, तो विषय ह्या ठिकाणचा नाही, गेम आहे तो. तसंच आमचे नन्ना कृष्ण मादिगांना यांनी केलेली चळवळ देशभरात पसरली. महाराष्ट्रातील त्याच पद्धतीनं आमचे कार्यकर्ते मग गटातटात जरी असले, विविध संघटनेत असले तरी मग आमचे शिवाजीराव म्हटल्याप्रमाणे 8%, 5%, मग बाबासाहेब गोखलेजी असतील, मधुकरजी कांबळे असतील, यांनी हा लढा पुढे सुरू ठेवला आणि त्या सर्व लढ्यामध्ये त्या लढ्याला सहभागी आम्ही आहोत. नन्ना कृष्ण मादिगा यांच्या चळवळीमध्ये साधारणतः मी 30 वर्षापासून आहे. कारण माझं गाव फक्त 16 किलोमीटर बाउंड्रीवर आहे, म्हणून त्या चळवळीत आहे. म्हणून या राज्याचा, त्यांच्या संघटनेचा प्रवक्ता म्हणून अनेक वर्षी मी काम केलं. म्हणून अबकड्याची किंवा आरक्षणाची चळवळ महाराष्ट्राच्या चळवळीपेक्षा तिकडची चळवळ मला अधिक माहिती आहे. म्हणून कधी कधी घेताना असं वाटतं की एकीकडच्या राज्यामध्ये एवढी मोठी चळवळ उभी टाकली आणि हे आजही गटतट का म्हणतो. गणपत विसेनी आंदोलन पुकारलं, उद्या सतीश कावडेजीने आंदोलन पुकारलं लगेच, किंवा एखादी सचिन साठेजीने पुकारलं, किंवा आमच्यात झाला सुरुवात, वादाची चिंधी पेटली. त्यांनाच का ह्यांनाच का. अहो ते कुठल्याही संघटनेचे नेते असोत, ते स्वतःसाठी काहीच करत नाहीत. सगळ्यांच्या डोळ्यापुढे एकच दृष्टिकोन असतो की समाजाची उन्नती व्हावी, समाजाचं भलं व्हावं. फक्त आमच्यातलेच काही लोक कळतात की गणपत विषयाला काय कळतं, ह्यांना काय कळतं, त्यांचा स्वार्थ आहे, राजकीय स्वार्थ आहे. राजकीय स्वार्थ असू द्या, कारण महात्मा फुलेंनी उगत म्हटलं नव्हतं बाबा की राजकीय म्हणजे ताकद निर्माण झाली पाहिजे तरच समाजाला काही मिळेल. बाबासाहेबांनी तेच म्हटलं. म्हणून राजकारणामध्ये आपले लोक जाऊ नयेत असं नाही, गेले पाहिजेत. फक्त एवढंच की आम्ही कोणाचे गुलाम नाहीत, एवढी जाणीव प्रत्येकाला पाहिजे त्या ठिकाणी जात असताना. आणि नक्कीच आमच्यामध्ये बसलेले लोक नक्कीच कोणाचे गुलाम नाहीत. भलेही महायुतीला आम्ही पाठिंबा दिला, गणपती दिसेनी पाठिंबा दिला ना, आम्ही कशासाठी दिला. आयटीचा प्रश्न समोर होता आपल्या, त्यानंतर महामंडळाचा प्रश्न समोर होता आपल्या, अबकडे वर्गीकरणाचा प्रश्न समोर होता आपल्या. जर हे आपल्याला अनुकूल असलेलं सरकार जर आलं सत्तेत तर आपले मार्ग काही, आपले प्रश्न मार्गी लागतील. हा हे धोरण आपल्या सगळ्या नेत्यांचं होतं, म्हणून पाठिंबा दिला. हे चूक केली नाही. याचा अर्थ आम्ही स्वयंचे गुलाम आहोत असं नाही, कारण आमच्या आणि समाजाच्या हक्कासाठी त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या जवळ गेलो. याचा अर्थ त्यांनी समजून घेऊ नये की आम्ही त्यांचे गुलाम आहोत. आम्ही गुलामीचे नाहीत, आमचा हक्क मागण्यासाठी त्या ठिकाणी गेलो. आजही त्या ठिकाणी आमच्या हक्कापासून आपण वंचित आम्हाला ठेवत आहात. म्हणूनच 5 मार्चच्या मोर्चाची, मांगूर मोर्चाची आपण नियोजन केलेलं आहे आणि पुकारलेलं आहे. ही पार्श्वभूमी प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे. जर ही पार्श्वभूमी समजूनच घेतली नसेल तर नाव ठेवायला काही पैसे लागत नाहीत, कोणाचा विरोध करायला पैसे लागत नाहीत, आणि एखादी निंदाही करायला पैसे काही लागत नाही. म्हणून माझी एक समाज बांधवांना सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की शेजारच्या राज्यामध्ये जर जी समिती नेमल्या गेली नियुक्त न्यायाधीशांची, ती समिती अतिशय सक्रियतेने काम करून आपला अहवाल सादर करते आणि तिथलचं सरकार आपल्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला मंजुरी देते. मग इथलं का घोडाळलं हा प्रश्न मग सामाजिक नेते किंवा सामाजिक कार्यकर्ते करणारच ना, त्याचं चिंतन होणारच. त्याचं चिंतन केलं म्हणूनच हा प्रश्न पुढे आलाय की आपली जी बदल समिती आहे निवृत्त न्यायाधीशांची, ती समिती म्हणावं तशी सक्रिय नाही. त्यांची मुदत वाढही संपलेली होती. म्हणून परवाच हे आंदोलन आपण पुकारले म्हणून त्यांनी काय केलं की त्यांची मुदत वाढीचा प्रश्न समोर आणला आणि 8 महिन्याची मुदत वाढ दिली. तर माझा एक प्रश्न आहे शासनाला, मी तुम्हाला ह्या ठिकाणी मतदानासाठी मतदान केले, तुम्हाला सरकारला या ठिकाणी निवडून आणण्यासाठी आम्ही मदत केली, म्हणून आमचा हक्क तुमच्यावर म्हणतो की बाबा ही समिती आम्हाला 8 महिन्याची नको, ही मुदत तेवढी लांब नको, कमीची करा आणि अहवाल तात्काळ द्या, तरच अबकडे वर्गीकरण शेजारच्या राज्याप्रमाणे तात्काळ मंजूर करा. हे त्यांना याची जाणीव करून देण्याचा एक आपल्याला अवधी या ठिकाणी आलेली आहे, संधी आलेली आहे. म्हणून ती संधी समाजापुढे नेण्यासाठी म्हणून 5 मार्चचा मानवीरांचा हा महामोर्चा आपल्या ह्या सगळ्या समविचारी संघटनेने आयोजित केलेला आहे. म्हणून मी या ठिकाणी सर्वांना एक विनंती करतो की आज
ग्रामीण भागातले किंवा ऐकणारे संख्या जर बहुतांश असती तर दोघे आणि सगळी आरक्षणाची सुरुवात कशी झाली आणि कुठं संपणारे सगळं सांगू शकतो. परंतु आपण हे दररोजचेच कार्यकर्ते असल्यामुळे आणि कार्यकर्त्यांमध्ये सुरुवात कशी शेवटपर्यंत इतर सांगण्यासाठी नक्कीच वेळ नाही, कारण कार्यकर्ते आपण सगळे त्याच्यातच आहोत दररोजचे. म्हणून मी त्या विषयात अधिक वेळ घालणार नाही. फक्त एवढंच सांगू इच्छितो की या माझ्या भोकर मतदारसंघातले किंवा ह्या ठिकाणचे म्हणजे मुदखेड त्याच्यातच येते त्याच मतदारसंघात. तसं तर महाराष्ट्रामध्ये आपलं चळवळ आहे उभी. सर्वांना एक विनंती करतो की ह्या आमच्या संघटनेशी संबंधित सर्व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त लोकसहभागी आपले कसे होतील समाज बांधव यासाठी प्रयत्न करावा आणि शासनाला या ठिकाणी दाखवून द्यावं की आम्ही तुमचे गुलाम नाहीत, तर आम्ही गुलाम नाही, गुलामीतून आम्ही मुक्त झालेले लोक आहोत. जेव्हा बाबासाहेबांनी घटना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याच ठिकाणी आम्ही मुक्त झालो. परंतु तुम्ही याचा गैरसमज करून घेतलेला आहे की आजही लोक गुलाम आहेत. ह्या गुलामांना आम्ही नाही, तुम्ही आमचे सेवक आहात. आम्ही तुम्हाला या ठिकाणी दान केलेलं आम्ही दाते आहोत, तुम्ही आमचे मालक नाहीत, आम्ही दाते आहोत, तुम्ही सेवक आहात याची जाणीव करून देण्यासाठी 5 मार्चला आपण जमावं आणि आमचा हक्क आमच्या पदरात पाडावा हे विनंती करण्यासाठी शासनाला जागा करण्यासाठी आपण जाऊयात. त्यासाठी सर्वांनी यावं, अधिकाधिक संख्येने यावं आणि मोर्चा यशस्वी करावा आणि आपलं ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करून घ्याव्यात यासाठी मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो. आणि मला बोलण्याची संधी या ठिकाणी मिळाली आणि आमचे आदरणीय गणपती देसे यांना मजबूत एक बैठक आहे, त्यामुळे मुदखेडच्या व्यापक बैठकीमध्ये आपण सविस्तर चर्चा करूया आणि त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो आणि उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो. जय लवजी, जय भीम, जय अण्णा. विचारांना अभिवादन करतो. आजच्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणारे साहेबरावजी बोळकवार साहेब सरपंच, या बैठकीला आता ज्यांनी मी मार्गदर्शन म्हणणार नाही, कारण ते म्हणले तसं किंवा हा विषय इतका मोठा आहे की 2 तास जरी सांगितले तरी ते पूर्ण होत नाही, इतका मोठा आहे आणि म्हणून इथं आपण इतकं सविस्तरपणे मांडू शकणार नाही. फक्त त्यांनी कार्यकर्त्यांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदारीच्या अनुषंगाने जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे त्याशिवाय आपल्या सर्वांचे नेते आणि ज्यांनी पत्रकारितेचा जो दीपस्तंभ कायमस्वरूपी तेवढं ठेवलेला आहे या चळवळीला म्हणजे ऍक्च्युअली ज्याला समर्पण म्हणतो असं समर्पण देणारे अमृत प्रहारचे संपादक उत्तमजी बाबे साहेब, या बैठकीला उपस्थित असलेले किशोरजी कांबळे साहेब, काशीरामजी बोकेवाड साहेब, यशवंत रणखामे साहेब, गिरी साहेब, अशोकजी उबाळे साहेब, एल डी कदम ज्यांनी आता प्रास्ताविक केला आणि बैठकीसाठी पुढाकार घेतलाय. अत्यंत संकट काळामध्ये जे आपण या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे, श्री आकाशजी सोनटक्के, शिवाजीराव नागेश तादलापूरकर साहेब, महादेव गायकवाड साहेब, शिवाजी गायकवाड साहेब, पांडुरंगजी सुरेश साहेब, बालाजी भाऊ आणि गजानन भालेराव साहेब. दोस्तो, आपण महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी फिरणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे मी मुदखेडला आलेलो आहे, तर मुदखेडला येण्याचं कारण इतकंच की आपण एकमेकाशी बोलणं खूप गरजेचं आहे. या विज्ञान तंत्रज्ञानाच्या काळामध्ये हे दळणवळण एवढं सोपं झालेलं आहे की लोकांनी कामच बंद केलेलं आहे की मोबाईलच्या त्या स्क्रीनवर पूर्ण काम आलेलं आहे आणि जवळच्या गल्लीमध्ये जाऊन सुद्धा आपण कुणी आपल्या समाजाला बोलायला तयार नाही आणि भेटायला तयार नाही. जसं सरांनी जसं सांगितलेलं आहे किंवा किती टक्के लोक फेसबुक आणि व्हॉट्सअपचा वापर करतात, तर फक्त काही तुमच्या माझ्यासारखे कार्यकर्ता वर्ग हे करतात आणि बाकीचा जो युवा वर्ग आहे ते फेसबुक व्हॉट्सअपचा वापर करतोय, परंतु त्यांना ह्या गोष्टी पाहण्यासाठी वेळ नाही. त्यांचे ठरले ते रील, ते गाणे, ते अशा पद्धतीचे जो काय आंबटपणा आलेला आहे सगळ्या सोशल मीडियाचा तेव्हा प्रॉपरली वापर करत नाही. म्हणून त्यांना कुठं बैठक आहे, कुठं मोर्चा आहे, कुठं आंदोलन आहे हे आमच्या युवा पिढीला काही माहित नाही. आणि म्हणून आपल्याकडे जितका वेळ आता आहे कमी वेळ आहे, पण तरी प्रत्येकानं ऍटलिस्ट आपण 4-5 गावं निश्चित आपण करू शकतो की जेणेकरून 25 गावं तरी आपण ह्या 4 तारखेपर्यंत आपण या ठिकाणी केले पाहिजेत. गोष्ट हे करण्याची का गरज आहे की हे आरक्षण वर्गीकरणाचा जो इतिहास बाबळे साहेबांना सांगितलं तो कधीपासून सुरू झालेला आहे आणि त्यांनी आंध्र आणि महाराष्ट्र या दोन्ही लढ्याची जी तुलनात्मक पद्धतीने मांडणी केलेली आहे किंवा साहेबांना सांगितलं की मला मादिगांचा लढा चांगल्या पद्धतीने माहित आहे कारण मी त्या लढ्यामध्ये सुरुवातीपासून आहे, परंतु महाराष्ट्रातला लढा
या ठिकाणी आम्हाला तितकंसं हे नाही, म्हणजे साहेबांना अशी स्पष्ट कबुली दिली. आणि ते खरं आहे साहेब की आंध्रामध्ये काय झालेलं आहे की हा लढा गावागावामध्ये गेलेला आहे. त्याचं कारण असं आहे की तो लढा तिथल्या संघटनेच्या ताब्यामध्ये होता. आपल्याकडे काय झालेलं आहे दुर्दैवानं, कुणाच्या बद्दल टीका वगैरे म्हणून नाही, आम्हाला सांगितलं जायचं की तुम्ही असं लढा आणि मग आम्ही ते लढायचं आम्ही. आणि आंध्रातला जो वादी आहे तो कसा लढायचा की आर्टिकल 341 नुसार भाग किंवा गट करता येतात ही त्यांनी मांडणी करायची. आणि आमच्याकडे काय सांगितलं जायचं की नाही आम्हाला 8% आरक्षण पाहिजे. तर त्या 8%ला जो काही संवैधानिक आधार असतो, हे बघा कुठलीही गोष्ट केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा न्यायालय असेल, ते तुम्ही काही जरी म्हणलं तरी ते पुस्तक उघडून बघत असतं की या पुस्तकामध्ये ते आहे का म्हणून. आणि पुस्तकामध्ये जर नसेल, पुस्तक म्हणजे संविधानामध्ये जर तरतूद नसेल तर ते मान्य करता येत नाही. हे सरकारवर बंधन असते, न्यायालयावर बंधन असते. आम्ही कधी आर्टिकल 341 गोष्टच महाराष्ट्रामध्ये केली नाही, ती आंध्रामध्ये झालेली. आणि मग काय झालेलं आहे की इथल्या ज्या लोकांनी आम्हाला कामाला लावलं ते आम्हाला माहिती तुम्ही या पद्धतीने तुम्ही चाललं पाहिजे. आणि मग काय केलं की हे करण्यासाठी सुद्धा सोयीचे माणसं महाराष्ट्रामध्ये निवडली जातात. तुम्हाला एक उदाहरण सांगेल मी बाबूसाहेब, तुळजापूरला अण्णाभाऊसाठी विचार साहित्य संमेलन होतं. आणि मी त्या संघटनेचे अध्यक्ष, आता मी ज्या माझ्या संघटनेचे अध्यक्ष, साहित्य संमेलन, त्या साहित्य संमेलनाचे उद्घाटक होते केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे साहेब. साहित्य संमेलन दिवसभर स्वरूपात 25,000 लोक त्या कार्यक्रमाला तुळजापूरला संमेलन लागलेलं. भाषण सुरू झाले सगळे, म्हणजे मधुकरराव चव्हाण वगैरे पालकमंत्री उस्मानाबादचे, त्याच्यानंतर परिवहनचे तेव्हाचे राज्यमंत्री, असे सगळ्यांचे भाषण सुरू झाले सगळे. आता मी बिनधास्त संघटनेचा माणूस, मी आयोजकाला सुशील कुमार शिंदेने सांगितलेलं की त्या कॉम्रेडला बोलू देऊ नका, बाकी कुणालाही बोलू द्या. आता माझ्या मनी नाही, ध्यानी नाही, काहीच नाही ना. यांचं झाल्याच्या नंतर त्यांचं येईल, त्यांचं झाल्याच्या नंतर त्यांचं. आता मी संघटनेचा प्रमुख, मी माझं 2 मिनिटाचं होणार म्हणजे होणार. आणि सुशील कुमार शिंदेने सांगितलेलं की ते कुणालाही बोलू द्या, ते कॉम्रेडला बोलू देऊ नका. ते म्हणजे आमचे संघटनेचे प्रमुख आहेत ना, ते काही जरी असलं तरी चालेल ना, तर मी चाललो. मग ही गोष्ट जी आहे मी जाहीरपणे मीडियाच्या समोर या ठिकाणी बोलतोय मी, ही फॅक्ट आहे साहेब. तिथं कुणा बोललं पाहिजे, कुणाला बोलू द्यायचं, कुणाला नाही बोलू द्यायचं, हे महाराष्ट्रामध्ये ठरते. वास्तविक पाहता आता या लढ्याचं, अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण लढ्याचं नेतृत्व कोणी केलं पाहिजे? महाराष्ट्रानं केलं पाहिजे. त्याचं कारण मी सांगतो की साहेब, आंध्रामध्ये जो काही कायदा आहे ना, तो 2000 सालचा कायदा आहे. आपल्याकडे जो काही अहवाल दाखल झाला क्रांतीवीर लंगी साहेब आपण समाज अभ्यास आयोगाचा, 2003 ला आपण आयोग स्थापन केला आणि 2008 ला 5 वर्ष अभ्यास केल्याच्या नंतर आपण आयोगचा अहवाल शासनाला दिलेला आहे. आणि त्यावर 2011 निर्णय झालेला आहे. म्हणजे आपण आंध्राच्या बरोबरच आहे. तो बघा 2003 पासून, म्हणजे गोखले साहेबाचा लढा 96, 97, 98 सुरूच होता. 8% आरक्षण मिळालं पाहिजे, 8% आरक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे आपण आंध्राच्या बरोबरीने आपण लढतोय. मात्र आंध्रामध्ये कायदा होता 2000 साली आणि त्याची अंमलबजावणी 2000 ते 2004 सालापर्यंत या ठिकाणी केली जाते. त्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये हजारो आमच्या पोरांना नोकऱ्या मिळतात. परंतु महाराष्ट्र अजूनही चाच पडतो आहे. महाराष्ट्र अजूनही शोधतोय. महाराष्ट्र अजूनही दिशाही नाही. महाराष्ट्रामध्ये अजूनही भरकटलेली अवस्था आहे. त्याचं कारण काय आहे की आमच्याकडे लढा कुणा केला पाहिजे आणि समाजानं कुणाच्या पाठीमागे राहिलं पाहिजे हे समाज ठरवत. त्याच्या पाठीमागच्या शक्ती ठरवतात. मग ते पक्ष असतील, ते वेगवेगळे विचारधारेवाले असतील, हे अशा पद्धतीनं की मांगाच्या चळवळीमध्ये कुणाला सपोर्ट करायचा आहे आणि मांगाला कसं डिस्टर्ब करायचं. मग त्यासाठी काही आंबेडकरवादी प्रयत्न करतात, काही बीजेपी वाले प्रयत्न करतात, काही RSS वाले काय प्रयत्न करतात, काही काँग्रेसवाले प्रयत्न करतात. मी ज्या सुशील कुमारांचा उल्लेख केला की कॉम्रेडला बोलू देऊ नका, कारण त्यांना माहिती की कॉम्रेडला एक दिशा माहिती आहे या लढाईची, म्हणून नाही बोलू दिलं मला. आणि याच सुशील कुमारानं 2003 साली जो आयोग नेमलेला होता, वास्तविक पाहतात त्यांना हे माहित होतं की आंध्रामध्ये जर न्यायमूर्ती P. रामचंद्राजी नेमले जात असेल, निवृत्त न्यायमूर्ती हायकोर्टचा, मग महाराष्ट्रामध्ये निवृत्त न्यायमूर्ती का नेमले जात नाही? महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट लोकांच्या हातामध्ये दिलं जातं. अर्धे काँग्रेसचे, अर्धे राष्ट्रवादीचे. म्हणजे बाबूराव भारस्कर अध्यक्ष काँग्रेसचे आणि उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे डॉक्टर बाबासाहेब गोखले. हा विरोध नाही, हा इतिहास आहे, ही मांडणी आहे.
आणि म्हणून आमच्याकडे काय होतं की एखादा आयोग नेमताना संविधानामध्ये काय आहे यापेक्षा या समाजाला कुणीकडे घेऊन जायचं ते पक्षवाले ठरवतात. आणि म्हणून दोस्त हो, आता जे आपल्याला वाटतं ना की फाटाफुटा आहे, हे आपण सगळे एक झाले होतो पुन्हा काय, त्याचे कारण हे आहे की ठरलेलं आहे याची लिडरशिप कुणाकडे असली पाहिजे. म्हणून लिडरशिप जर समजा अशी काही लोक की जे वर्गीकरणाचा चेहरा पांघरून जर स्वतःच त्या ठिकाणी पुनर्वसन करून घेणार असतील, पुनर्वसन म्हणजे काय असतं, आता जर समजा उद्या जर समजा मी चेहरा पांघरून जर मी बाहेर निघालेला असेल आणि माझं हिडन अजेंडा जर हे असेल की मला ह्या मतदारसंघातून उद्याच्या 2029 साली मला ही निवडणूक लढवायची आणि मला तिकीट मिळालं पाहिजे, किंवा माझ्या महामंडळावर डोळा असेल तसं मला गप्पा बसवलं जाणार झालं, माझं तोड बंद केलं जाणार झालं, आणि मग काय होणार झालं की अशा पद्धतीनं जे वर्गीकरणाचा मुद्दा घेऊन या समाजासोबत बेईमानी करणार आहेत त्या बेईमानाला आपल्याला बाजूला सारावं लागणार आहे. आणि जोपर्यंत अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या अनुषंगानं या ठिकाणी कायदा होत नाही, जसं आंध्रामध्ये 2000 साली झालेला आहे, त्याची अंमलबजावणी झालेली आहे, हरियाणामध्ये झालेली आहे, कर्नाटकमध्ये झालेली आहे, तामिळनाडूमध्ये झालेली आहे, पण महाराष्ट्रामध्ये अजूनही होऊ शकलेली नाही. आणि म्हणून ज्यांना वाटतं आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय हे महाराष्ट्र शासन जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत कुठलंही लाभाचं पद स्वीकारणार नाही, त्यांनी लिडरशिप केली पाहिजे. आणि ज्यांना राजकीय लाभासाठी जर चळवळ असेल त्यांनी खुशाल करून घ्यावा, परंतु या ठिकाणी येऊन अशा पद्धतीचं पांघरून घालून या समाजाच्या लेकरा बाळांच्या भवितव्याची नासाडी करू नये, भवितव्याशी खेळू नये असा इशारा मांडुरांनी या महाराष्ट्रातील या लबाड नेत्यांना दिला पाहिजे. हे गावागाव दोस्त आपल्याला सांगावं लागणार. आणि मग तेव्हा कुठं की जर हैदराबादमध्ये सिकंदराबादमध्ये जर 20-20 लाख मागे गळत असतील, तुम्हाला दाव्यानं सांगतो की ज्या दिवशी इथं प्रामाणिक लिडरशिप समोर निघेल त्या दिवशी 50-50 लाख मांग हे महाराष्ट्रामध्ये गोळा होऊ शकतात, एवढी या महाराष्ट्रामध्ये ताकद आहे मागांची. पण झालंय कसं, काही लोकांना ते वर्गीकरणच मान्य नाही. ते म्हणतात फक्त काय की आपल्या अण्णाभाऊंना भारतरत्न मिळालेला आहे की बस झालं. अरे आमचं काय म्हणणं आहे की अण्णाभाऊंना भारतरत्न आहे, अण्णाभाऊंना आपण विश्वरत्न मिळू, परंतु आता जे एक दिवस आमचे मुलं एजबार होऊ लागलेले आहेत. आयुष्यातले 35 वर्ष गेल्याच्या नंतर 36व्या वर्षी तुम्ही यासाठी काय करू शकत नाही. 30 वर्षापर्यंत 32 वर्षापर्यंत तुम्हाला त्या लेकराचं भवितव्य घडवता येतं. आणि एकदा का त्याच्या आयुष्यातून हा काळ निघून गेला की तो मृत ठरतो, त्याची हत्या असते. म्हणजे इतकं शिक्षण घेऊन जर त्याला संधी मिळाली नाही तर दोस्त हो, त्याची आपण सगळ्यांनी मिळून एक प्रकारे हत्या केलेली असते, कारण त्याला आपण संधी देऊ शकलो नाहीत हे चळवळीची अपेक्षा असते. आणि चळवळीची जबाबदारी काय की जो निर्णय 5 वर्षांना होणार आहे तो निर्णय 5 महिन्यामध्ये कसं घेता येईल यासाठी दबाव आणला पाहिजे सरकारवर. आणि मग उद्याचा जो मोर्चा आहे, आता बरेच जर या मोर्चाच्या अनुषंगानं चांगलं बोलणं या ठिकाणी निगेटिव्ह चर्चा करू लागलेली. म्हणजे उद्या जर आझाद मैदानावर गेलोत आपण आणि गैर धरा की 10,000 माणूस जर आझाद मैदानावर जर आपण दिसलोत आपण सरकारला, तर सरकारच्या काय लक्षात येईल की ह्याची जी लिडरशिप आहे ती वेगळ्या लोकांकडे आहे. म्हणून आता या लोकांना या समाजाला मूर्ख बनवता येणार नाही. आता समाज जागा झालेला आहे. आणि म्हणून जे काही बद्दल समिती नेमून जे काही या ठिकाणी अभ्यासाचं जे काही जो फार्स चालू आहे, 3 महिन्याचा कालावधी दिलेला होता. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, 15 ऑक्टोबरला न्यायमूर्ती अनंत बद्दल समितीचा शासन निर्णय पारित झालेला आहे. अहवाल देण्यासाठी 3 महिन्याचा कालावधी, म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर पर्यंत या समितीनं तो अहवाल देणं अपेक्षित होतं. आपण गरज तो आचारसंहितेचा काळ होता, काम झालेलं नाही. परंतु आता फेब्रुवारी लागली नाही ना. जर मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये न्यायमूर्ती शिंदे आयोग नेमला जातो, शिंदे आयोगाच्या नंतर न्यायमूर्ती शुक्र आयोग नेमला जातो आणि 2 महिन्यामध्ये अहवाल दिला जातो. आमच्या संदर्भामध्ये अजून साधा हातात पेनी घेऊन सुद्धा ते समिती बसलेली नाही किंवा काढा डेटा, इम्पेरिकल डेटा गोळा करा यांचं सगळं ठरवा म्हणून. असं का होतं की आमची भीती नाही. ज्यांना घ्यायला पाहिजे तेच तिथं बंगल्याच्या समोर जर गोंडा घोळत असतील तर तुम्हाला कोण घाबरणार आहे तुम्हाला. आणि मग गोंडा घोळणाऱ्याच्या हातामध्ये ही चळवळ कुठल्याही परिस्थितीने जाता कामा नये, ही जबाबदारी आपल्या सगळ्या मान्यवरांची आहे. आणि जसं आम्ही सांगितलेलं आहे की ज्याला हे मान्य आहे की अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण होत नाही तोपर्यंत सरकारचं मला साधं ग्रामपंचायतचं पद सुद्धा मी स्वीकारणार नाही. एकदा
एकदा का वर्गीकरण झालं तर मग मी आमदारकी मागेल, खासदारकी मागेल, नगरपालिका मागेल, महानगरपालिका मागेल, जिल्हा परिषद मागेल, आम्ही सगळे मागतो, सगळी ताकद देऊ आपण आपल्या कार्यकर्त्यांना. परंतु कधी अगोदर समाजाच्या पदरात आपल्याला टाकावं लागतं. जसं आपण आरटी निवडून दिलेले आहे, आज आरटीच्या माध्यमातून दरवर्षी करोडो रुपये आपल्या मुलाबाळाला येणारे शिक्षणासाठी. आणि एकदा का अबकड जर झालं तर दोस्त हो, तुम्हाला नंतर समाजाला देण्याची काही गरज नाही. हे अबकडवालेच, अबकडेच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना संधी मिळेल तेच यानंतर या समाजाच्या चळवळी पुढे घेऊन चालतील. कारण त्यातून IPS तयार होतील, त्यातून IAS तयार होतील, त्यातून मेडिकल ऑफिसर तयार होतील, त्यातून शिक्षणाधिकारी तयार होतील, त्यातून हेल्थ ऑफिसर तयार होतील. म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या 200-250 डिपार्टमेंटमध्ये तुमचा त्या प्रत्येक विभागामध्ये तुमचे कमीत कमी 10-5 माणसं त्या ठिकाणी बसतील तुम्हाला दिसते प्रत्येक विभागामध्ये. आज जर एखाद्या कोणत्या कृषी खात्यामध्ये जर गेलं तर चपराशी सुद्धा मागाचा दिसायला तयार नाही, अशी अवस्था आहे. कुणाच्या भरोश्यावर तो यानंतर चालणार आहे. आणि म्हणून भविष्यातल्या 100 वर्षाचा समाज जर घडवायचा असेल तर तुम्हाला आता हे बद्दल समितीचा अहवाल तात्काळ या ठिकाणी दाखल करून घ्यावा लागणार आहे. आणि आपण जर दुर्लक्ष केलं तर मग ही बद्दल समिती 5 वर्ष 10 वर्ष अभ्यास करत बसेल आणि आमच्या हजारो लोकांचं आयुष्य बर्बाद होईल. ते आयुष्य वाचवण्यासाठी दोस्त उद्या मांजरांचा महामोर्चा आहे. आणि आपण जर आयुष्य वाचू शकलो तरच कुठेतरी या वर्गीकरणासाठी जे बलिदान दिलेला संजय ताकतोडे असतील त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार आहे. आणि जोपर्यंत आम्ही वर्गीकरण करून घेणार नाहीत तोपर्यंत ही आत्मा अशा पद्धतीचे तुम्हाला शाप देत राहील. कारण मी ज्यासाठी मेलेलो आहे की माझ्या मुलाबाळांना, माझ्या भावांना काहीतरी या ठिकाणी वर्गीकरण झाल्याच्या नंतर संधी मिळेल, नोकरीवर लागतील, माझं दारिद्र्य जाईल, या स्वप्नासाठी मी माझं बलिदान दिलेलं आहे. आणि साला तुम्ही पदासाठी बोलणा घडतात असा जो त्याचा आत्मा या ठिकाणी तळपत असेल दोस्तो, हा तुम्हाला दुवा देणार नाही. आणि मग संजय ताकतोडचा दुवा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर उद्याचा हे बद्दल समितीचा अहवाल तात्काळ शासनाकडे गेला पाहिजे. आणि शासनानं यावर तात्काळ निर्णय घेऊन आमच्या वाट्याचं जे काय असेल 3% ते 3%, 4% ते 4%, 5% ते 5%. आता बऱ्याच गजाला काहीच माहित नाही ह्याच्यातले बाबू साहेब, ते सुद्धा म्हणतात तेवढं झालं जर समजा आपल्याला 3% भेटलं तर आपलं लॉस आहे. तुला 13ला 13 भेटते का? आता जे आहे समजा तुला 13% भेटतं का? 13ला 13 भेटते का? मग असंही म्हणतात की नाही आपण शिकत नाहीत, आपण शिकल्यावर 13ला 13 घेत ना आपण. अरे तू शिकतील ते काय गोटे खेळतील का? ते सुद्धा शिक्षणच ना. आज त्यांचे 1 लाख पोरं या ठिकाणी शिकू लागलेले आहेत आणि तुमचे 10,000 शिकू लागलेले आहेत. कशी बरोबर करणार आहे तुम्ही? किती जरी चांगली लावली तर 90च्या पुढेच त्यांचे निघणार आहेत आणि तुमच्या कसे 80 पर्यंत जाणार आहेत. यासाठी आम्ही आरक्षण वर्गीकरण मागतो आम्ही. आणि मग 3% जरी आम्हाला मिळालं तर दरवर्षी मांगाचे 200 ते 250 पोरं मेडिकलला जाणार आहेत MBBS साठी, हे तुम्ही ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून जी मागणी आहे त्या मागणीच्या अनुषंगाने नीटपणे अभ्यास करा. आपण अभ्यास करत नाही, नेत्याने सांगायचं. आता अलीकडे तर असं आहे की फक्त मनोरंजन करणारे भाषण, टाळ्या खाणारे भाषण, आंबूज, वैलाट्या, भुकर, दांडा असं म्हणलं की आमचा समाज खुश. परंतु आर्टिकल 341 काय, नपूर कमिशन काय, बद्दल समिती काय, रामचंद्र राजू आयोग काय आहे, जनार्दन आयोग काय आहे, सदाशिव आयोग काय आहे, काहीच माहित नाही. वाचायचं नाही, पाहायचं नाही आणि मस्तपैकी फक्त आमच्या फारशीतून बोलायचं आणि समाजाला टाळ्या वाजवायच्या. मला ते शब्बाश्री नेता हे जे काय चाललेलं आहे दोस्तो, आपण जर अशा पद्धतीची लिडरशिप जर आपण उभी करणार झालो तर ती लिडरशिप फक्त तुमचं मनोरंजन करेल. परंतु मुख्यमंत्र्याच्या तिथे जाऊन मुख्यमंत्र्याच्या समोर बसून तिथल्या सेक्रेटरीला तुमच्या नेत्याने सांगितलं पाहिजे की चल संविधानाला तू बी हात लावू नको आणि मी बी हात लावत नाही, मी बी वाचत नाही, तू बी वाचत नाही. सांग ह्याचा या आर्टिकल 341 ची काय व्याख्या आहे, 335 ची काय व्याख्या आहे, 338 ची काय व्याख्या आहे, आर्टिकल 17 ची काय व्याख्या आहे, आर्टिकल 14 ची काय व्याख्या आहे. ह्या सगळ्याच्या गोष्टी दोस्तो हे 2004 साली सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत आणि आपलं आरक्षण रद्द झालेलं आहे. या गोष्टी आमच्या नेत्याला सांगता आल्या त्या सेक्रेटरीला, परंतु दुर्दैवानं तसं होत नाही. नेता आमचा फक्त बाहेर आघात न देणार मोठमोठ्यानं गरजणार झाला आणि तिथं ज्यावेळेस अशी बैठक लागते मुख्यमंत्र्यांच्या समोर त्यावेळेस आता तहसीलदार सुद्धा आमच्या नेत्याला सुधीर देत नाही. ही परिस्थिती आहे. मी टीका करत नाही, तर हे आम्ही स्वतः अनुभवलेला. बाबासाहेब ज्यावेळेस 25 मार्च 2023 रोजी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लागली, करून पूर्ण सेक्रेटरिएट असं बसलेलं, त्याच्यामध्ये कितीतरी कलेक्टर असतात, कितीतरी डेप्युटी कलेक्टर असतात, कमिशनर असतात, म्हणजे सामाजिक न्याय विभागाचा कमिशनर असतो, तुमचा बार्टीचा त्या ठिकाणी DG असतो,
सगळे पूर्व त्या ठिकाणी बसलेले असतात. विभागातले सगळे डेस्क ऑफिसर असतात, उपसचिव असतात, सचिव असतात, प्रिन्सिपल सेक्रेटरी असतात, असं सगळे एकूण पूर्ण बसलेले असतात. कलेक्टर लेवलचे अधिकारी आणि एकूण आमचे नेते बसलेले असतात. आम्ही बघितलेलं आहे की आम्ही बाहेर 1 लाख लोक घेऊन येतो आणि तिथे बसलेला मुख्यमंत्र्याच्या कानात सांगते, साहेब हे बेकायदेशीर आहे, हे सगळं करता येत नाही. संपलं तुमचा लढा, पूर्ण त्या लढा तुमची मेहनत पाण्यात जाते दोस्त. आणि मग लढा अशा लोकांच्या हातात असला पाहिजे, त्या सेक्रेटरीला सांगणारा की तू सरकारला फसवतोय. आणि बाबासाहेब हे सांगितलेलं आहे की ज्यावेळेस सुमंत भांगे मुख्यमंत्र्याला सांगतात की आरटी करता येत नाही साहेब, सुमंत भांगे प्रिन्सिपल सेक्रेटरी आपल्या जबाबदार आंदोलनाच्या नंतर जी बैठक लागलेली होती त्या बैठकीमध्ये सुमंत भांगे सांगतात की एका जातीसाठी आरटी देता येत नाही. आणि त्यांना सांगितलं एका जातीसाठी नाही साहेब, 12 जातीसाठी आम्ही आरटी मागतोय. तेव्हा मुख्यमंत्र्याच्या लक्षात आलं. ज्यावेळेस अबकडे वर्गीकरणाचा विषय निघाला त्यावेळेस ह्याच सुमंत भांगेने सांगितलं, साहेब असं काय करता येत नाही, कारण 2004 साली सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे की अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण असंवैधानिक आहे आणि कॉन्स्टिट्युशनल आहे, बेकायदेशीर आहे, मग असं करता येत नाही. सुमंत भांगे तिथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला सांगतात आणि उठून सांगतो, साहेब सरकारला तुमचे अधिकारी फसवतायत. 2004चं सुप्रीम कोर्टाचे जजमेंट सांगतात, आमच्याकडे 2019चं जजमेंट आहे आणि आम्ही ते जजमेंट मुख्यमंत्र्याला दाखवलं. दोस्त येणाऱ्या काळामध्ये ही लिडरशिप तुम्हाला वाचू शकते. तुमच्यासाठी लोळणारे घोळणारे किंवा अशा पद्धतीचं जे काय बतावणी करणारी जी लिडरशिप असेल ते तुम्हाला न्याय देऊ शकत. तुम्हाला असाच माणूस न्याय देऊ शकतो की ज्याला संविधानाची भाषा कळते, ज्याला संविधानाची परिभाषा कळते, ज्याला सामाजिक न्यायाची परिभाषा कळते आणि त्याचा मार्ग त्याला माहित आहे, तोच तुम्हाला तिथपर्यंत घेऊ शकतो. आमच्याकडे प्रॉब्लेम असा आहे दोस्तो की मार्गच माहित नाही. आम्हाला कोणीतरी सांगावं लागतं की ह्या मार्ग जा, आणि हे कोण सांगतात, ह्यांचे मालक सांगतात. आणि त्या पद्धतीने महाराष्ट्रातली जी चळवळ चालू आहे हे पहिल्यांदा आपल्याला थांबवावं लागेल. आणि ज्याला मार्ग माहित आहे त्याच्यासोबत तुम्हाला चालावं. आणि जोपर्यंत तुम्ही त्या दिशेने जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही. आणि म्हणून योग्य दिशा घेऊन जाण्यासाठी आपल्याला दोस्तो सगळ्यांनी या ठिकाणी गावागावामध्ये जायचं. मला माहित आहे की हा लढा आणखी अनेक वर्ष आपल्याला चालवावा लागणार झाला. उद्या समितीचा अहवाल जरी आला बाळासाहेब तरी त्याच्यावर अंमलबजावणी होणार नाही. आपण बघितलेलं आहे या ठिकाणी तो जो काय मंडल कमिशन म्हणजे ओबीसीच्या आरक्षणासाठी जे मंडल कमिशन नेमलेलं होतं, किती वर्ष मंडल कमिशनचा रिपोर्ट पडून होता. म्हणजे वास्तविक आता ओबीसी आपल्यापेक्षा ताकदवर समाज आहे, पण तरी त्यांच्याबद्दल निर्णय झालेला नव्हता. इथं तर आपण आहोत, मातंग आहोत आपण, म्हणून आपली ताकद मर्यादित आहे. पण तरी सुद्धा आपल्याला हा लढा अनेक काळ लढावा लागणार आहे. आणि उद्या बद्दर समितीचा रिपोर्ट जरी आला तर त्याची अंमलबजावणी वेळीच झाली पाहिजे, यासाठी दोस्तो आपल्याला लढावं लागणार आहे. आणि मग उद्याचा 5 मार्चचा मांगीर महामोर्चा म्हणजे काय अंतिम असणार नाही. तुम्हाला अनेक वेळा सरकारकडे जावं लागणार आणि सरकारला सांगावं लागणार आहे की आमचं एक मुलाचं भविष्य या ठिकाणी वाचवण्यासाठी तुम्हाला निर्णय घ्यावा लागणार आहे दोस्तो. म्हणून उद्याच्या मांगीर महामोर्चामध्ये आपण मोठ्या संख्येने यावं. आपण महाराष्ट्रातल्या जवळपास 26 संघटना यामध्ये उतरलेल्या आहेत. 26 नेते त्यांच्या गावामध्ये काम करू लागलेले. मी म्हणतो की एका संघटनेने 1,000 माणसं जरी आणली तरी 26,000 लोक जर आझाद मैदानावर आले तर त्या दिवशी सगळ्यात मोठी ताकद ही मांगांची असणार झाली आणि दखलपात्र मोर्चा आपला होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे नेते आणि पहिल्या सुरुवातीच्या आंदोलनापासून जबाबदार आंदोलनापासून ज्यांनी खांद्याला खांदा देऊन आम्ही लढणारे माणसं आहोत. आम्ही बाबळे साहेब असतील ज्यांच्या नावाचा मी उल्लेख या ठिकाणी केलाच पाहिजे की ज्यांनी जबाबदार आंदोलनासाठी महाराष्ट्रातून पहिल्यांदा निघालेली जी काय हाक होती त्या हाकेला ओढ देऊन खांद्याला खांदा देऊन जे माणसं आहेत ते या ठिकाणी सतीश काबळे साहेब असतील किंवा परमेश्वर बंडेवार साहेब असतील, बाबळे साहेब असतील, ह्या लोकांमुळे आता हे जे काय मालकासाठी काम करणारे जे कार्यकर्ते आहेत ते सगळे साहेब डिस्टर्ब झालेले जातात. आम्ही समाजासाठी लढणारे माणसं आहोत. आम्हाला पदासाठी तुमच्या कुठल्या महामंडळाची आम्हाला अपेक्षा नाही. आमचं एक स्वप्न आहे, कारण आम्ही ज्या चळवळीमध्ये वाढलेलो आहोत आम्हाला फक्त समर्पण देण्याचं आम्ही शिकलेलो होतो. चळवळीच्या नावानं काहीतरी मिळवलं पाहिजे हे आमचं काल बी स्वप्न नव्हतं आणि आज बी स्वप्न नव्हतं. मी लोकमतमध्ये पृथ्वी प्रकाशनमध्ये काम केलेलं आहे साहेब. शासकीय सेवेमध्ये तुमचे विठ्ठल पूर्वाजी गायकवाड साहेब यांनी माझी तांदूळवाडीला मला ऑर्डर काढलं. माझं BA DPED झालेलं आहे माझं. आम्ही सगळं हे सोडून आम्ही बाहेर पडलेलो आहोत, कारण हा जो
जो झेंडा आणि खांद्यावर घेऊन निघालेलं ते आमच्या बापाचा झेंडा आहे, अण्णाभाऊ साठे. आणि ज्या बापानं आयुष्यभर समर्पित जीवन जगलेलं आहे त्या बापाचा विचार घेऊन आम्ही निघालेले माणसं आहोत. आणि म्हणून आम्हाला समर्पणाच्या शिवाय आम्हाला दुसरं काहीच माहित नाही. आम्ही दुसरं काही शिकलेलोच नाही की कुणाच्या पायावर तरी लोटांगण घाललं आणि स्वतःसाठी काय मिळवलं हे आयुष्यामध्ये कधी जमलं नाही आणि जमणार बी नाही. म्हणून ज्या शाळेमध्येच आम्ही गेलेलो नाही तर तिथं आम्ही पासच होणार नाही. आमची जी शाळा आहे ती शाळा आहे समर्पणाची, ती शाळा आहे त्यागाची. आणि मग तुम्ही जर बघितलं असेल की हे सगळं आवाज थांबवण्यासाठी साहेब आमच्या घरावर हल्ले झाले, गाड्या फोडल्या गेल्या, जिवंत मारण्याचा प्रयत्न झालेला आहे. हे का हा आवाज बंद झाला पाहिजे. आणि म्हणून आम्ही जो मुद्दा घेऊन निघालेलो आहोत तो मुद्दा शेवटपर्यंत घेऊन जाण्यासाठी जर आम्हाला मृत्यू पत्करावा लागला तर मृत्यू पत्करण्याची तयारी आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे. समर्पणाची आम्ही तयारी ठेवलेली आहे, किंमत मोजण्याची तयारी ठेवलेली आहे. आणि जोपर्यंत आपल्यासारखे 100-200 लोक किंमत मोजण्याची तयारी ठेवत नाहीत तोपर्यंत दोस्त आपल्याला न्याय मिळू शकत नाही. म्हणून किंमत मोजणारे कार्यकर्ते, किंमत मोजणारे केडर निर्माण करण्यासाठी तुम्हाला मला गावागावातील कार्यकर्ते या ठिकाणी निर्माण करायचा आहे. आणि त्याची सुरुवात आपण 5 मार्चला आझाद मैदानावर आपण केली पाहिजे. कारण तो दिवस आहे ज्या दिवशी आमचा संजय ताकतोडे नावाचा एक तरण्या बांडखोरानं जनसमाधी घेतलेली आहे की माझ्या समाजाला वर्गीकरण मिळालं पाहिजे. ज्या संजय भाऊनं जनसमाधी घेऊन तुमच्या माझ्या लढ्याला या ठिकाणी जिवंत ठेवलेला आहे, त्या लढ्याला प्रज्वलित ठेवलेला आहे, त्या संजय भाऊचा त्या दिवशी तो 5 तारीख शहीद दिवस आहे. आणि त्या दिवशी आपल्याला निर्धार करायचा आहे की ज्यांना लोटांगण घ्यायचं ते लोटांगण घ्या, ज्यांना पदासाठी संघर्ष करायचं पदासाठी चळवळ करा. आम्हाला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, आम्हाला फक्त आमच्या मुलासाठी झालेली आरटी आणि या ठिकाणी अबकडाचा निर्णय सरकारने घेतला पाहिजे हेच आमचं स्वप्न आहे. असं ज्यांना वाटतं ते सगळे मिळून आपण त्या दिवशी निर्धार करूया की जोपर्यंत वर्गीकरण होत नाही तोपर्यंत लाभ नाही हा आपण त्या दिवशी निर्धार करूयात. आणि असा निर्धार ज्या दिवशी होईल त्या दिवशी सरकारला निर्णय घ्यावाच लागेल असा विश्वास मी तुम्हाला देतो. आणि नांदेड जिल्हा हा चळवळीचा जिल्हा आहे. नांदेड जिल्ह्यानं या महाराष्ट्राला दिशा दिलेली आहे. म्हणून नांदेड जिल्ह्याकडून या उद्याच्या आंदोलनासाठी फार मोठी अपेक्षा आहे. आम्ही तुमच्या सोबत तुमच्या पाठीमागे परभणी असेल, हिंगोली असेल, जालना घेऊन जाणार आहोत. औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये परवाला 23 तारखेला ती बैठक झालेली आहे. त्या औरंगाबादमध्ये सुद्धा म्हणजे जवळपास 1000-2000 लोक या मोर्चासाठी येणार आहेत. म्हणून आपण नांदेडकरांनी, मुदखेडकरांनी सगळ्यांनी प्रयत्न करावा. आणि साहेबांनी जे सूचना केलेल्या होत्या आपल्या तर ते निश्चितपणे खूप महत्वाचे आहेत. कारण फोन जो आहे आम्ही दर दिवशी रात्री जर 10 जरी कॉल केले आम्ही तरी सुद्धा मोर्चापर्यंत 100 माणसं एक माणूस काढू शकतो. दररोज रात्रीला तुम्ही 10 कॉल करा की तुला यायचं म्हणजे यायचं. कारण ते बौद्धाचे लोक परभणीमध्ये झालेल्या घटनेसाठी नाशिक पर्यंत चालत गेले, सरकार लोटांगण घातलं. आता परत 3 तारखेला हजारो लोक आझाद मैदानावर येऊ लागले. म्हणजे त्यांच्या एका माणसाला जर धक्का लागला तर ते एवढ्या पद्धतीने हजारो लोक रस्त्यावर येऊन संघर्ष करतात. ही तर आमच्या कैक पिढ्यांचं भविष्य घडणार आहे, कित्येक मुलाबाळांचं भवितव्य घडणार आहे. आणि हे लढा दुसऱ्यासाठी नाही, आपल्या पोटी जन्मलेल्या मुलाबाळांच्या भवितव्याचा हा लढा आहे. आणि त्यासाठी जर माय बाप आजोबा यांना जर घेणं नसेल तर दुसरे येऊन तुम्हाला कुणी या लढा यशस्वी करणार नाही. त्याच्यामध्ये काय बाकीचे काय मारवाडी कोणते हे येणार आहेत का आपल्या लढ्यामध्ये? अरे मांगालाच उतरावं लागणार आहे. तर हे मांगाचा लेकराबाळांचा लढा आहे. आणि हा लढा लढण्यासाठी आपण 5 तारखेला आझाद मैदानावर यावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो. आज मांगीर मोर्चा या जवाबदार आंदोलनासाठी मुंबईला जाण्यासाठी एक आढावा बैठक आयोजित केली होती मुदखेड या ठिकाणी. आकाशभाऊ सोनटके याच्या नेतृत्वाखाली बाबळे साहेब, कॉम्रेड, आम्ही तर या लढ्यामध्ये 10-5 वर्षापासून 10 वर्षापासून चळवळीमध्ये फिरत आहोत. कार्यकर्त्याची ओळख होत आहे. पण तुमचा फार मोठा संघर्ष आहे. आतापर्यंत आम्हाला तुमच्यासारखी माणसं लाभले नाहीत. आज पहिली बैठक असे चांगले प्रवचन तुमचं म्हणजे प्रवचन म्हणण्यापेक्षा हे मातंग समाजाच्या हितासाठी आणि चळवळीसाठी मार्गदर्शकासाठी आणि मातंग समाजाच्या मुलं बाळ त्याला कुठं समजा चांगली साथ मिळेल तुमच्या अशा भाषणासाठी. पण
समाजाचं असं काय झालं आपल्या थोडक्यामध्ये मी थोडा काही हे नाही, पण एक माझं मन व्यक्त करतो तुमच्यामध्ये. फार म्हणजे आता मला काय तेवढं बोलणं बी आता म्हणजे चुकीचंच आहे पण त्याचा एक विषय असा आहे की आम्ही ज्या 4-5 वर्षांमध्ये आम्हाला ठोकरा बसल्या समजा समाजाच्या नेत्यामुळं फार ठोकरा भेटल्यात आम्हाला. संघटनेची नाही, संघटना कोणाचा नाही, पण ते विषय कसा झाला की आज तुमच्या नेते आमचे मोठे नेते आहात तुम्ही मातंग समाजाचे, तुमच्या पुढे सांगायची आम्हाला एक अशी इच्छा वाटली म्हणजे का की तुम्ही आज 40 वर्षे 30 वर्षे 40 वर्षे याच्यामध्ये तुम्ही झिजलास. तुम्ही कोणत्या राजकारणाचे सपोर्ट घेतला नाही, राजकारणाचा कोणता तुमचा विषय नाही, तुमचा विषय पूर्ण समाजाचा आहे. पण काय विषय आता आम्ही पण मग आता जर समाजाच्या चळवळीमध्ये निघालो होतो, समाजाच्या चळवळीमध्ये भरपूर एक 2-4 वर्षामध्ये 5-6 वर्षांमध्ये आम्ही चळवळ चालू केली होती. त्या मुदखेड तालुक्यामध्ये अशी एक संघटना तयार केली होत्या भरपूर आकाशभाऊच्या नेतृत्वाखाली. पण त्या संघटनेमध्ये पूर्ण खेड्यापाड्याचे लोक जुटले होते, पूर्ण लोक जुटले होते, लोक संघर्ष करत गेले. समाजाचा विषय होता, समाजाचे सगळे मुद्दे वगैरे कोणते काय अडी अडचण असेल तिथे आकाशभाऊपाशी मिटत गेले. सगळ्या गोष्टी होत्या समजा याच्यापासून आता आमचं पण होतं, पण आमच्या सगळ्याचा परिचय झाला, त्याच्यामध्ये चांगलं मार्गदर्शन भेटलं आम्हाला, सगळ्या गोष्टी झाल्या. पण काही आपल्या नेत्याला बी असं वाटलं की आता आरक्षणाचे आपले मुद्दे हात काढले याचे ते अब्दुल आंदोलनमध्ये आता RTI याच्या अबकडे वर्गीकरण संदर्भामध्ये. पण आपले नेतेचे आपले जे घडतात मुलं, जे झाड लागते ते झाडाला रोपा केलं तर त्याला फळे लागतात, पण ते फळे लागायच्या अगोदर छाटण्यात चालत. त्याच्यामध्ये गलती कोणाच्या आपल्या नेत्याच्याच राहिल्यात. म्हणजे काय की समाजाची मातंग समाजाची मुलं वाढायचे म्हणले मग आता तिथे कुठं काहीतरी खुंकार झाले समजा, कोणी 2 तालुक्यामध्ये कोणाकडे काय झाला खुंकार समजा बाबा समाजासाठी गोष्टी फायद्याच्या समाजासाठी लढा देऊन समजा जर नेत्याला म्हणलं बाबा इथं तुम्ही घाव टाकूच नका, त्याच्यावर थोडी आहे त्या नेत्यानं भडकून दुसरीकडे करून दुसरीकडे वादविवाद करून वाद लावून त्याच्यामध्ये समाजाचे काय खच्चीकरण झाल्यात. त्या खच्चीकरणासाठी जे आता शिवाजीराव गायकवाड म्हणले की कोणा काही ठिकाणाला पैशाला भांबीस पडून बळी पडाले राजकीय लोक सहारा पकडायला. आम्ही जर राजकीय लोकांमध्ये फिरता राजकीय सहानुभूती याच्यामध्ये विषय नाही, पण शेवटी समाजासाठी आम्ही राजकीय सोडून देतो, समाजासाठी कार्य करतात कधी उभं राहतात. आणि त्याच्यामध्ये उभं राहिलं आकाशभाऊला विचारा आणि आमचे रणकांते साहेब आहेत याला विचारा, बोके फोडा आहेत. आता आम्ही भरपूर समाजासाठी बारा देतात, पण कोणाबी राजकीयाचा झेंडा घेऊन आम्ही नाचत येणार नाही. जिथे समाजाला अन्याय झाला म्हणजे सोडून टाकला राजकीय पक्ष समाजाच्या पाठीमागे उभं राहतात. तर याच्यामध्ये थोडंफार काही आम्हाला दुःख घडलं, त्या दुःखामध्ये आम्हाला संकट आले काही समजा 2-4 महिन्याखाली. त्याच्यामध्ये आता तुम्ही कसं सांगितलं की आम्ही कधी बी ग्रामपंचायत सदस्य बी होणार नाही आणि नाही कुठला होणार नाही जोपर्यंत जरा अबकड वर्गीकरणाचा मुद्दा जर हाती लागणार नाही. ते तुमचं सगळं चांगलं आहे, सगळ्या गोष्टी सगळ्या मातंग समाजाच्यासाठी जितके समजा 12 जाती वगैरे त्याच्यामध्ये काय जे काय ते सगळ्यासाठी जे आहे ते सगळ्याच लेकरा मुळा बाळासाठी चांगली गोष्ट आहे. पण याच्यामध्ये सर्वात गोष्ट म्हणलं तर आपल्या नेत्यानं मेन झाड लागलं खुललं येते मी तुम्हाला सांगायला म्हणजे त्याच्यामध्ये माणसाचं खच्चीकरण व्हायला, त्याच्यामध्ये समाजामध्ये मुलं घडत नाहीत, त्याच्यामध्ये भीती निर्माण व्हायला. घरच्याला कळायला की बाबा तुम्ही मचमच करू नका भीती फलाण्यानं फार सांगितलं की तुझा उद्या घात होणार आहे. मग घात होणार म्हणजे आता काय भिणारच निघून बसलो घरी. पण आम्ही आता घात झाला म्हणजे आम्ही आता कुठे 100 वर्ष झेंडे वाढायचे म्हणजे आता आमचे राहिलेच आता या काळामध्ये पहिले 100 वर्ष आयुष्य होतं, आता 60 वर्ष झाले. आता झालं म्हणजे 35-15 वर्ष आता कोणतं आयुष्य होता ठीक आहे म्हणलं झाले पूर्ण वर्ष 2 मुलं आयुष्य खतम झाला. आता दोघांची चळवळ आमच्या मुदखेड तालुक्यामध्ये शिवाजी गायकवाड, आकाशभाऊ सोनटक्के, रणखांबे, बोकेफोड बरोबर. आता आमची अशी चळवळ आम्ही करायला भरपूर ठिकाणचा विषय. पण आम्हाला काय आता पहिली साथ आज भेटली समजलं मला की बाबा खरंच महान व्यक्ती आहेत, त्याला लढा द्यालेत आणि एवढं लढा दिल्यानंतर याचा उल्लेख आलोक सरकार हाती घेत नाही, पण त्या सरकारनं घेतलं पाहिजे. भरपूर यावेळी सरकारला साथ दिली मातंग समाजाला, सरकारनं का आता काही मागं ठेवलं नाही पाहिजे. आणि जर सरकारनं इथून पुढे मातंग समाज हे नाही तर मग आता आत्मध्यानचे इशारे होतील की जलसमाधी होतील भरपूर. आता मातंग समाज का झोपू जाणार नाही, जागृत झालेला आहे. पण आता मराठी टेकलेला आहे, त्याच्यात काही वाद नाही. पण याच्यामध्ये जे आपले मातंग समाजाचे जे काही नेते आहेत त्या नेत्याला समजलं पाहिजे की समाजाच्या मुलाला तुम्ही सपोर्ट थोडंफार केला पाहिजे. बाबा तू कर, तुला तुझ्या विचारानं तुला कोणा पक्षात जायचं राहा कुठे राहा, पण टाइम पडला तू समाजाचे कार्य करा समाजासाठी. पण तू कुठंच काय करू नको हात जे बांधले साहेब कोणा नेत्याचं काही घेणं देणं नाही, विषयच नाही. बाबा हात मानवासाठीचे आणि हात मानवासाठीचे वंशाचे रक्ताचे लवजी सावळ्याचे हात त्याचा काय वादच नाही. नांगाचे हात ते तर ठामी टोक छाती टोकून सांगता आपण.
पण असं की नाही की अण्णाभाऊसाठी कोणाच्या बापाच्या घरची प्रॉपर्टी बी नाही, लवजी सावळी बी कोणाच्या बापाच्या घरची प्रॉपर्टी नाही. मानलं तर कोणी बी मानू शकते, दुसऱ्या धर्माचा माणूस मानू शकते, त्याच्यासाठी लढाई लढू शकते. लढाई त्याच्यामध्ये काय नाही. पण त्याच्यामध्ये तुमच्यासारख्या मोठे मोठे दिग्गज नेते आहात, चांगले चळवळीचे आहात. आज तुमचा नामचा संपर्क आज झाला, जायचा तर पहिला होता, पण दाभळे साहेब कांबळे साहेबांचा आज पहिली बार झाला. आणि या विषयामध्ये आमच्याकडून मातंग समाजाच्या हिताकरता, आपल्या समाजाच्या हिताकरता आमचा वेळ आणि जे काही लागणार आहे त्याच्यासाठी आम्ही सामर्थ्य आहोत, त्याच्यासाठी चळवळ करू. बैठकीचे अध्यक्ष कधी येण्याबद्दल तुमच्या सगळ्याचे आभार. आणि तुम्ही छोटूशा कार्यक्रम, आता कार्यक्रम जो मुख्यला ठेवला, बराच मोठा होत होता कार्यक्रम, पण थोडं मिस्टेक झाली की 11चा टाइम होता, झाला तर 1चा टाइम. त्या टायमामध्ये थोडं मिस्टेक झाल्यामुळे काही लोक वापस गेले, त्याच्या घरच्या काही वेळेच्या काही व्यवस्था झाल्या नाहीत, त्याच्याशी दिलेली व्यक्त करता आम्ही. पण विषय एवढा की जे काय झालं त्याचे तुमचे सगळ्याचे आभार आहात.